भिवंडीत फेमस शोरमामुळे अन्न विषबाधेचा उद्रेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडूपाडा परिसरातील या दुकानातून विकल्या गेलेल्या खाद्यपदार्थांमुळे बाधितांची संख्या अवघ्या 36 तासात 107 वर पोहोचली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सर्व बाधितांवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. मात्र घटनेनंतर तब्बल 36 तासांनी भिवंडीचे महापौर नारायण चौधरी आणि आमदार महेश चौघुले यांनी रुग्णालयात भेट देत रुग्णांची विचारपूस केली. यामुळे प्रशासनाच्या प्रतिसादावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावेळी महापौर नारायण चौधरी यांनी अन्न व्यावसायिकांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये असा इशारा दिला. संबंधित दुकानाविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच शहरातील इतर अन्न व्यावसायिकांनीही परवान्यांचे नूतनीकरण करून नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान आमदार महेश चौघुले यांनी अन्न सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. छोट्या अन्न व्यावसायिकांवरही नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात संबंधित दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायवैद्यक तपासणी अहवालानंतर आणखी कठोर कलमे लावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि पहिली सर्वप्रथम गोष्ट म्हणजे एफडीआयचं ते आहे, एफडीआय तर त्यांनी त्या लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचं मी लक्ष बघितलंय. जे मोठे मोठे हॉटेल असतील, मोठे मोठे फॅक्टरी असतील, तर त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना एक फक्त ना ती कमाईचं साधन बनवलेलं आहे. फक्त त्यांना माणसाची कदर नाही, कुठल्या गरिबाच्या दुकानाची कदर नाही. त्याच्यामुळे गरिबांचा जीव जाईल ते नाही पाहिजे. त्यांचे खिचे भरण्यासाठी ते डिपार्टमेंट बनलेलं आहे असं मला वाटायला लागलं. कारण का त्यांच्यामुळे सगळं झालंय. कारण का ते कुठे जात नाही. बघाल का तर तुम्ही बघा ना, कधी कधी मोठ्या हॉटेलमध्ये, मोठ्या कंपन्यांमध्ये इकडे का नाही येत, जिकडे खरोखर गरज आहे तर तिकडे येत ना. वारंवार तक्रार करून सुद्धा येत नाही, पण फक्त तिकडे जातात. पण एक आहे, ज्यांनी हे केलंय, जे कृत्य त्यांनी केलंय त्याच्यावर ऍक्शन तर होईलच. आज मी पण डीसीपी साहेबांशी पण चर्चा केली. जे झालंय आता ती एक साधी केस म्हणजे त्याची नोंदवलेली आहे, पण त्याचा रिपोर्ट आता जसा येईल तर ती केस वाढेल आणि त्यांना जास्तीत जास्त कशी सजा लागेल